नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, शेतकऱ्यांचे पंचप्राण स्वर्गीय शरद जोशी यांची आज पुण्यतिथी आणि त्यांच्या पवित्र अशा स्मृतीला स्मरून विनम्र असं अभिवादन त्यांना करू. काय झाले, शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही सरकारचे धोरणं असतात, या सरकारच्या धोरणांमुळं अक्षरशः शेतकऱ्यांचं मरण झालंय आणि सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण अशी आता आपल्याला म्हणावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे. बरं, या शेतकऱ्यांच्या धोरणं ठरवणारे नेमके कोण आहे? तो या सरकारमध्ये मग जे केंद्रातला असेल, राज्यातला असेल, याच्या संबंधी जे काही समजा कांद्याचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, डाळीचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असतील, शेतमालाचे जे काही बाजार पडण्याचं जे काही कारण आहे, किंवा दुधाचे बाजार पडतात, किंवा पोल्ट्री व्यवसाय करणारे अंड्यांचे सुद्धा बाजार पडतात, याला कारणीभूत कोण आहे? ह्या सगळ्या व्यवस्थेला कारणीभूत कोण आहे? ही व्यवस्था नेमकं कोण सांभाळतं, कोण पाहतं, याच्या संबंधी कायदे कोण करतं, कायदे मंडळात कोण असतं, याच्यावर सुद्धा आपल्याला कधीतरी प्रकाश टाकावा लागेल. सत्तेमध्ये, केंद्राच्या, राज्याच्या सत्तेमध्ये हे कायदे कोण बनवत असतं, त्यांच्या हाताखाली असलेले हे बाबू कोण असतात, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. माझ्या मते शेतकऱ्यांचे वैरी शेतकरी पुत्रच असावेत. कारण जे काही विधानसभेमध्ये आपण जे काही आपल्या मतदारसंघातून निवडून देतो, हे सगळे शेतकरी कुटुंबातलेच लोक असतात. हेच कायदे बनवतात, हेच आमदार होतात. पण जेव्हा यांना आमदारकी मिळते, यांना खुर्ची मिळते, यांना मंत्री बनवलं जातं, हे मुख्यमंत्री होतात, तेव्हा हे शेतकऱ्यांकडं सोयीस्कररित्या पाठ फिरवतात आणि अगदी शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनवतात असं म्हटलं तरी काही हरकत नसावी. हे सगळे जवळजवळ 90% लोक, 90% आमदार हे शेतकरी कुटुंबातले, स्वतः शेतकरी, यांचे आई वडील शेतकरी, यांचे नातेवाईक अख्खे शेतकरी, यांचा समाज शेतकरी, यांचं गाव शेतकरी, यांचा जिल्हा शेतकरी. तरी पण यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही दया माया, काही चिंता वाटत नाही. त्यामुळं आपण जे म्हणतोय की शेतकऱ्याचे दुश्मन कोण, तर शेतकऱ्याचे दुश्मन हे शेतकऱ्यांचे पोरच असतात असं म्हणायला काय हरकत आहे. जर आपल्याला लोकांनी निवडून दिले, आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलोय, तर आपली प्रथम प्रायोरिटी आपण व्यवसायात आहे, ज्या गावात आहे, त्यांची जी काही लोकांची समस्या आहे, शेतीपासून आपण जे काही वाढलोय, मोठं झालोय, आपण या मातीला जर विसरलो आणि त्या लोकांनाच आपण जर विसरलो, तर मग शेतीचा विकास कसा होणार, शेती कशी फळाला येणार आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट तिप्पट कसं होणार? मग तर म्हणायचं का शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचे, तिप्पट करायचे, शेतकऱ्यांना इतक्या सबसिडी द्यायच्या, शेतकऱ्यांना तितका मदत करायची, गारपीट झाल्यावर दुनिया करायची, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू. शेतकऱ्यांच्या काय पाठीशी उभं राहत आहेत का शेतकऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतंय सरकार, हेच समजत नाही. कांद्याच्या बाबतीत इतक्या घाईघाईने अशा पद्धतीचे निर्णय घेण्याची गरज होती का? कांदा असेल, ऊस असेल, इथेनॉल असेल, असे जे प्रश्न आहेत. आता या कांद्याच्या बाबतीत काय, कांदा 35-40 रुपये किलो विकतो. समजा कांदा 200 रुपये विकला तर काय तुम्हाला कोणाला तोटा जाणार आहे? कांदा खाला नाही म्हणून कोणी मेला आणि तो ॲडमिट आहे, अशी एखादी घटना आपण बघितली का? की देशामध्ये कोणी साखर त्याला मिळाली नाही म्हणून मेला, आता तो साखरी वाचून मेला,
ह्या ज्या सरकारने या निवळ शहरी लोकांना खाऊ घालण्यासाठी जे काही असा नियम केला आहे की हे बाजार नियंत्रित ठेवले पाहिजे, ते बाजार नियंत्रित ठेवले पाहिजे, कशासाठी? अहो, ज्यांना परवडेल तो खाईल कांदा नाही खाला तर कुणी मरणार नाही. पण त्याला जे काही अत्यावश्यक गोष्टीमध्ये ठेवायचं, शेतकऱ्याचं वाटोळं करायचं, शेतकऱ्याचं कंबरडं मोडायचं. शेतकऱ्याला लेकरं बाळ आहेत, शेतकऱ्याला प्रपंच आहे, शेतकऱ्याची मुलं शिकतात आहे, शेतकऱ्याच्या रोज उठून अडचणी आहे, त्याला पण अनेक या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. जेव्हा कांदे रस्त्यावर फेकले जातात, जेव्हा कांदा 100 रुपये क्विंटल, 1 रुपया 2 रुपये किलो विकतो, रस्त्यावर फेकण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा हे सगळे आमदार, खासदार आणि जे काही बाबू लोक झाले, हे शेतकऱ्यांच्या पोटातून वाढलेले लोक आहे. हे शेतकऱ्यांच्या कुटुंबामधून जे काही मोठे झाले, मंत्रालयात जाऊन बसले, कायदे बनवतात, धोरणं राबवतात, जे शेतकरी विरोधात असतात. या अशा सगळ्या लोकांना कमीत कमी इतकीही लाज वाटायला पाहिजे की आपला जन्म शेतीत झाला, आपण शेतीमध्ये जन्मलोय, आपल्या आई वडिलांचं अख्खं आयुष्य शेतीमध्ये करण्यामध्ये गेले. आपले कोणीतरी भाऊ शेती करत असतील, आपली कोणीतरी बहीण शेती करत असतील, आपले सगळे नातेवाईक शेतकरी आहे. मग या नेमकं भलं तुम्हाला कोणाला करायचंय? म्हणजे शेतकऱ्याला मारायचं, शेतकरी मेला तरी चालेल, पण आपण शहरी लोकांना खाऊ घालण्यासाठी आणि त्यांचं मतदान तुम्हाला घेण्यासाठी बस, बाकीचं काय तुम्हाला काही घेणं देणं नाही. कारण ज्या काही संघटना आहेत, मग शिक्षकांची संघटना आहे, सगळ्याच लोकांच्या संघटना आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संघटना आहे, दुनियाच्या संघटना, आता समाजामध्ये लोक अनेक आंदोलन वगैरे करतात. वाईट तर इतकं वाटतं का कुठलं समाजाचं आंदोलन असेल, मग ओबीसी समाजाचं असेल, मराठा समाजाचं असेल, 2-2, 5-5 लोक खुशाल कामधंदे सोडून आता उद्या काय मिळणार आहे का नाही मिळणार आहे पण भावगर्दी करतात. त्याच्यात पैसे किती त्यांना मिळणार आहे, उद्या त्यांचं काय भलं होणार आहे, या सगळ्या गोष्टी काही न पाहता हे सगळे लोक फक्त भावगर्दी करायची, काहीतरी टेम्पो करायचा, त्याच्यातून काय आउटपुट होणार आहे, काय मिळणार आहे का नाही मिळणार आहे, याचं काही लोकांना भान नाही. पण ज्याच्यासाठी भावगर्दी करायला पाहिजे, ज्या गोष्टीसाठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे, जे आपलं ज्याच्यावर पोट आहे, पोटासाठी किंवा शेतमालासाठी जे एकत्र यायला पाहिजे. आज कांद्याला भाव नाही, गव्हाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ऊसाच्या इथेनॉलच्या परिस्थितीमुळे ऊसाचे बाजार कमी होऊ शकतात. जे अशी परिस्थिती आहे, जेव्हा आपण कांदा आज आपण कवडी मोल विकतोय आणि जेव्हा केव्हा म्हणजे बाजारात कांदा किरकोळीला काय विकतोय, लोक काय खातात, नंतर जेव्हा या कांदा कापून जेव्हा आपण खातो, किंमत आपल्याला भजे घ्यायला परवडत नाही. किंवा ऊसाला आपल्याला काय भाव मिळतो, साखर आपल्याला काय भाव घ्यावा लागते, डाळीचे बाजार, मग डाळ आपण काय भाव विकतो, मग बेसनाचे बाजार, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्याच्या हातामध्ये एक कवडी सुद्धा, फुटकी कवडी सुद्धा मिळत नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी राज्य सरकारने, केंद्र सरकारने केला पाहिजे. अशाच काही आत्महत्या होत नाही. लोकांना जेव्हा जे आपण शेतामध्ये खर्च करतो, कवडी बोल भावाने लोकांना शेतमाल विकावा लागतो. कधी कधी तो काढला पण जात नाही, शेतमाल काढला पण जात नाही. कधी कधी ह्या भाज्या, मेथी, कोथिंबीर असतात, याला भाव नसतो, कोणी व्यापारी मिळत नाही, अक्षरशः नांगर रोटे घालावं लागतात.
लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं दरवर्षी होत असतं. त्यात ही गारपीट, आसमानी सुलतानं, हे सगळे जे काही संकट असतील ते फक्त शेतकऱ्याच्या माती असतात. आणि शेतकरी सुद्धा हे सगळे संकट पेलवत या सगळ्या समाजाला म्हणा किंवा जनतेला खाऊ घालत असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडंफार तरी संवेदनशील निर्णय सरकारने, केंद्र सरकारने घेतले पाहिजे. शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या कोणी आता सांगायला तयार नाही किंवा शेतकऱ्यांसाठी कोणी संघटित व्हायला तयार नाही. आज दुधाचे काय बाजार आहे, दुधाचे बाजार मातीमोल झाले. दुधाला काय करावं लागतं, किती चारा लागतो, गायांच्या किमती काय, औषधं काय, डॉक्टर काय, त्याच्यासाठी पशुखाद्य किती महागाचं आणावं लागतं. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर शेतकरी अक्षरशः नाडलेला गेलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला नेहमीच असं म्हणावं लागेल की सरकारी धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण. कशाला अत्यावश्यक पाहिजे? कांदा, ऊस ह्या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक कशाला पाहिजे? कोण मरणार आहे? कांदा खाला नाही म्हणून कोण मरणार आहे का? होऊ द्या कांद्याचे पैसे लोकांना, होऊ द्या ऊसाचे पैसे लोकांना. ज्याला परवडेल तो खाईल, नाही परवडणार तो नाही खाणार. पण सरकारला नेमकं शेतकऱ्यांच्याच मालाच्या बाबतीत तुम्हाला आडकाठी घालायची आहे. शेतीमाल तुम्हाला फक्त फुकट लोकांना द्यायचा आहे. अक्षरशः MSPच्या खाली सोयाबीन विकली, MSPच्या खाली गहू विकतो, MSPच्या खाली हरभरा विकतो. मग तेव्हा कुठं सरकार गेले की शेतकऱ्यांचं आता वाटोळं झाले, MSPच्या खाली लोकांना विकावं लागतंय, लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होते. त्यावेळेस सरकार झोपलेलं असतं का? मग आज तुम्हाला थोडेफार लोकांना पैसे कांद्याचे होतात तर लोकांच्या पोटावर लात मारण्याचं काम हे सरकार नेहमी करत असतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं किती आतोहात नुकसान होतं ही सगळी गोष्ट सुद्धा कधीतरी ह्या शेतकरी पुत्रांच्या, हे आमदार खासदार कोण आहे? हे आमदार खासदार हे शेतकऱ्यांचेच पुत्र आहे. आणि हे वरती जेव्हा मंत्रिमंडळात जाऊन बसतात, मंत्रालयात जाऊन बसतात, त्यांना सोयीस्कर आपल्या आईबापांचा विसर पडतो असा माझा आरोप आहे. अहो, शेतकऱ्यांना पैसे झाले नाही तर उद्या हे लोक कधीतरी असं ठरवतील की आपल्या पोटापुरतंच करा, कशाला दुनियादारीचं करायचं. ही जे काय आपण म्हणतोय बळीराजा तर बळीराजाचाच कायम बळी घेतलेला आहे. अहो, हा शेतकरी पोशिंदा आहे जगाचा. हा पोटापुरतं कमवत नाही, लोकांच्या जनतेच्या पोटाचं सुद्धा कमवतो. त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्याला जगू द्या. एवढंच आपलं कळकळीचं म्हणणं राहील. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील विचार करून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही बी उपमुख्यमंत्री यांनी कांद्याच्या या प्रश्नावर तात्काळ काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आता केंद्रीय मंत्री शेतकरी नसेल, त्यांना जरा समजवा का शेतकऱ्याचं वेदना, शेतकऱ्याचं दुःख काय असतं हे नक्की ते समजवतील अशी आपण अपेक्षा करूया. तुर्त थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.